नमस्कार, आज आपण बनवूया लिंबूचं गोड लोणचं. फक्त 15 मिनिटात बनतं आणि 1-2 नाही तर तब्बल 5 ते 6 वर्ष तुम्ही हे लोणचं स्टोअर करू शकता. टेस्टी एवढं लागतं की लहान मुलं तर अगदी मिटक्या मारत मारत खातील. तर वेळ न घालवता लगेच ही रेसिपी सुरू करूया. तर मी इथे 15 ते 20 एवढे लिंबू घेतलेत. पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने मस्त पुसून घेतले आहेत. आणि लोणच्यासाठी जेव्हा लिंबू निवडतो तेव्हा ते असे पिवळे आणि एकदम पातळ साडीचे निवडावे, त्याने लोणचं छान टेस्टी बनतं. नाहीतर जाड साडीचे लिंबू असले तर लोणचं कडवट बनू शकतं. आता हे धुवून पुसलेले लिंबूचे आपल्याला 8 भाग करायचे आहेत. तसं तुम्ही 4 फोडी सुद्धा करू शकता, पण ह्या फोडी आपल्याला मिक्सरमधून बारीक करायच्या आहे. जेव्हा 4 फोडी करू तेव्हा त्याचा क्रश बनायला वेळ लागेल, म्हणून अशा प्रकारे 8 फोडी करून घ्यायच्यात. लिंबूच्या 8 फोडी केल्या की त्यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहे. 8 फोडी केल्यामुळे लिंबूच्या बिया इझिली निघतात, काढायला जास्त वेळ नाही लागत. तर मी सगळे लिंबू असे कापून त्याचे बिया काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे बघा. आता हे लिंबू आपल्याला मिक्सरमधून क्रश करून घ्यायचे आहेत. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये बसतील एवढ्या लिंबूच्या फोडी टाकायच्या. तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरून एकाच वेळेला पूर्ण लिंबाच्या फोडीचा क्रश बनवून घेऊ शकता. तर पाणी वापरायचं नाहीये, पाणी न घालता अशा प्रकारे ग्राइंड करून घ्यायचे आहे मिक्सरला लिंबू. तर बघा, हा लिंबूचा क्रश जो आहे तो तयार आहे. थोडा मी जाडसरच ठेवलाय, तुम्ही अजून याला बारीक करू शकता. तर हा बनवलेला लिंबूचा जो क्रश आहे तो एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, एखाद्या कटोऱ्यामध्ये काढून घ्यायचा. तर मी अशा प्रकारे सगळ्या लिंबूचा क्रश बनवून घेतला आहे. आणि या कटोऱ्याचंच माप आपण घेणार आहोत, या बाउलचंच माप आपण घेणार आहोत. तर या बाउलमध्ये छान असं चम्मचने दाबून माप सेट करून घ्यायचं. कारण या बाउलनी जेवढा आपण लिंबूचा क्रश घेतला आहे तेवढंच आपल्याला साखर सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे हे लिंबूचं गोड लोणचं बनवताना जेवढा लिंबूचा क्रश असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर सुद्धा घ्यायची आहे. तर आता हे लोणचं बनवण्यासाठी गॅसवर एक पसरट असं भांडं घ्यायचं आहे. मी एक पॅन घेतलाय आणि पॅनमध्ये आता लिंबूचा जो क्रश आहे तो टाकून घ्यायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा क्रश शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत याला बॉईल येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर बघा, असं बॉईल आलेलं आहे लिंबूच्या क्रशला, याच्यामध्ये बबल्स निघता आहे. तर अजून 1 ते 2 मिनिटं बॉईल करून घ्यायचं, जोपर्यंत असे छान बबल्स येत नाही तोपर्यंत. आणि नंतर यामध्ये जी आपण साखर घेतलेली आहे क्रशच्या प्रमाणामध्ये ती साखर घालून घ्यायची. तर आता यामध्ये साखर घालून घ्यायची आणि साखर घालून छान मिक्स करून घ्यायचं. गॅसचा फ्लेम जो आहे तो लो टू मीडियमवरच ठेवायचा आणि लो टू मीडियम फ्लेमवर साखर लेमन क्रश सोबत छान मिक्स करून घ्यायची. तर जशी जशी आपण साखर या क्रश सोबत मिक्स करू तशी तशी या क्रशच्या हीटमुळे आणि गॅसमुळे ही जी साखर आहे ती मेल्ट व्हायला सुरुवात होईल आणि हे जे मिश्रण आहे ते पातळ होईल. तर तुम्ही इथे बघू शकता, हे मिश्रण पातळ झालेलं आहे कारण यामधली साखर जी आहे ती पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. साखर जेव्हा पूर्णपणे मेल्ट होईल तेव्हा त्यावर अशी उकळी येईल, कारण गॅस सुरू आहे आणि मिश्रण जास्तच पातळ दिसेल. तर आता हे मिश्रण जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरच आणि सतत असं फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण आजूबाजू पॅनला लागणार नाही आणि बुडाला सुद्धा चिटकणार नाही. तर आता साधारणतः मी 7 ते 8 मिनिटं शिजवून घेतलं आणि तुम्ही इथे बघू शकता साखर वितळलेली जी होती ती आता परत घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, कारण आता हे मिश्रण सुद्धा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. टोटल आतापर्यंत हे मिश्रण मी 10 ते 12 मिनिटं एवढं शिजवलं असेल. तर आता आपण कन्सिस्टन्सी चेक करूया. आपल्याला एक तारेचा पाक करायचा आहे. तर 12 मिनिटं शिजवल्यानंतर मिश्रण फक्त चिकट झालेलं आहे, त्याला तार नाही निघत आहे. म्हणजे अजून आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण लो टू मीडियम फ्लेमवर शिजवायचं आहे. तर मिश्रण शिजवताना टेस्ट छान यावी या गोड लोणच्याची म्हणून यामध्ये मी काळं मीठ टाकत आहे 1 चम्मच. तसं तुम्ही साधं मीठ सुद्धा टाकू शकता, पण काळं मिठाने या लिंबाच्या लोणच्याची जी चव आहे ती खूप जास्त छान येते. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये मी 7 ते 8 एवढ्या लवंग टाकत आहे.
तसं ह्या लवंग तुम्ही थोड्या क्रश करून सुद्धा टाकू शकता किंवा याच्या जागी वेलची पावडर सुद्धा टाकू शकता। तर मला लवंग आवडतात म्हणून मी इथे वेलची पावडर नाही टाकला आहे। लवंग टाकल्यानंतर 8 ते 10 काजूचे तुकडे टाकलेले आहेत। तर काजू तुम्ही तुपामध्ये तळून सुद्धा टाकू शकता, पण मी तळून टाकणं अवॉइड केलेलं आहे, साधेच काजूचे तुकडे करून टाकले आहे। काजूचे तुकडे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं शिजून घेतलं आणि परत आता आपण बघूया यामध्ये तार निघत आहे का। तर यामध्ये पाकाचा एक तार तयार होत आहे, म्हणजे आपलं लोणचं सुद्धा तयार झालेलं आहे। तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लोणचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर इथे बघू शकता लोणच्याचा कलर थोडा डार्क झाला आहे आणि जेव्हा आपण हे पूर्णपणे थंड करू तेव्हा लोणच्याचा कलर अजून थोडा डार्क होईल। मी फॅनमध्ये हे लोणचं 1 ते 1.5 घंटा छान पूर्णपणे थंड करून घेतलं आणि थंड करून झाल्यानंतर काचेच्या स्वच्छ सुक्या अशा बरणीमध्ये हे लोणचं स्टोअर करायचं। 1, 2, 3 वर्ष नाही तर 5 ते 6 वर्ष तुम्ही हे लोणचं स्टोअर करू शकता। तर मग हे लिंबूचं गोड लोणचं नक्की करून बघा। याआधी मी लिंबूचं आंबट गोड तिखट क्रश लोणच्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय, तो सुद्धा बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करा। तर परत भेटूया अशाच एका रेसिपी सोबत। धन्यवाद।